जाणीवपूर्वक कारवाई केल्या जात आहे, म्हणजे शिक्षकावर अविश्वास दाखवला जात आहे. म्हणजे आम्ही कुठं हे करून राहिलो, आपला कॉपी मुक्तीला समर्थन आहे, पूर्णतः कॉपी मुक्ती झाली पाहिजे, पण त्यासाठी अधिकाऱ्यांचं सुद्धा सहकार्य पाहिजे. तुम्ही नियम नंबर 16 वाचा, त्याचा अभ्यास करा. अधिकाऱ्याने गेल्या 10% म्हणजे एखाद्या इन्कम टॅक्सची किंवा एखाद्या दारूच्या दुकानात 10 टाकल्यासारखी 10 टाकत आहे. अशा प्रकारची कारवाई होती आणि सर्वांनी मिळून ठोस निर्णय घ्यायचा आहे. पूर्ण शिक्षक संघटनांना माझा म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी देऊ शकते जर JEE आणि नीटच्या म्हणजे प्रश्नपत्रिकेवर जर मुलं जर पेपर सोडवतात म्हणजे त्यावर सोडून गणित सोडून पाहतात तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर लिहिणं गुन्हा नाही. टीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो, कुठल्याही परीक्षेवर ही संपूर्ण बहिष्कार हा आपल्यातर्फे झाला पाहिजे, त्याची एकजूट आपली दिसते. मी विनोद नरवाडे, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ जिल्हा वाशिम. मी या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या काही पद्धतीने 12वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे, तर हा माननीय शिक्षणाधिकारी ससाणे साहेब यांनी थांबवला पाहिजेत. आणि अशा पद्धतीने विनाकारण विद्यार्थ्यावर आणि त्या शिक्षकावर होणाऱ्या ज्या कारवाया आहेत ह्या जाणीवपूर्वक केल्या जात आहेत. त्यांनी मागील काही दिवसामध्ये ज्या कारवाया केल्या त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या त्याच्या प्रश्नपत्रिकेवर एक डॉट जरी असला तरी त्या विद्यार्थ्यावर कारवाई केली आणि त्याला रस्टिकेट करण्याचा प्रयत्न केला. आणि काही शिक्षकावर सुद्धा अतिशय छोट्या छोट्या गोष्टीवर बोट ठेवून त्यांनी त्या शिक्षकांनासुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. तर माझी माननीय शिक्षणाधिकारी साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना अशी विनंती राहील की ह्या कारवाया पुढील पेपरपर्यंत थांबवाव्या, अन्यथा सदरून शिक्षणाधिकारी ससाने यांना निलंबित करावे. आणि ह्या कारवाया थांबवल्या नाही तर आम्ही सर्व संघटनेच्या माध्यमातून एक विनंती करतो की त्यांनी ह्या पूर्ण परीक्षा आपल्या ताब्यामध्ये घेऊन पुढील जे काही परीक्षा आहेत त्यांनी पार पाडाव्या. आम्ही या सर्व प्रकाराचा सर्व संघटनाच्या माध्यमातून बहिष्कार करतो आणि ससाने साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजही या ठिकाणी संयमाने कॉफी मुक्त या प्रकरणासाठी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. कॉफी दिसली तर त्यांनी नक्कीच रस्टिकेट करावं, परंतु अशा पद्धतीने कॉफी नसताना सुद्धा जाणीवपूर्वक टार्गेट करणं हे अतिशय चुकीच्या पद्धतीने ते करत आहेत. त्यांनी या कारवाया थांबवाव्या, अन्यथा आम्ही या परीक्षेवर पुढील पेपरमध्ये काही काळामध्ये बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहोत. धन्यवाद. मी संतोष गोटे. काल ससाने साहेब जवळपास 12:30च्या सुमारास आमच्या सेंटरवर आले आणि संपूर्ण शाळेमध्ये त्यांनी पाहणी केली, विद्यार्थ्याची पाहणी केली, पेपरची सुद्धा पाहणी केली. या पाहणी अंतर्गत कुठेही गैरप्रकार झाला नाही आणि त्यांना दिसलाही नाही. केवळ पेपर चेक करत असताना त्यांना 3 विद्यार्थ्याच्या पेपरवर डॉट दिसले आणि त्या डॉटच्या आधारे त्यांनी त्या 3 मुलांना रस्टिकेट केले. आणि त्यापुढेही त्यांनी ही सामूहिक कॉपी आहे या आधारे 540 विद्यार्थ्यांवर सुद्धा कारवाई करणार अशा प्रकारचे त्यांनी निर्णय घेतला. आणि त्यासोबत जवळपास 21च्या वर पर्यवेक्षकावर सुद्धा कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे सुद्धा त्यांनी केलं. तर हे खरंच खऱ्या अर्थाने चुकीचे आहे आणि त्यांनी जे आरोप लावले हे बिनबुडाचे आहे. यानंतर तुमची काय भूमिका? जर त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला तर निश्चितच आम्हाला त्यावर ठोस अशी कारवाई घ्यावी लागेल आणि याच्यावर पेपरवर बहिष्कार टाकावा लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.